9 सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा उद्धव ठाकरेंना फोन। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची केली मागणी। बारामती विधानसभा निवडणूक काँग्रेस लढवणार असल्याचं याआधीच स्पष्ट। सुनेत्रा पवारांनी उद्धव ठाकरेंकडे फोन करून पाठिंबाही मागितला। निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र सुनेत्रा पवार मागे घेण्याची शक्यता। तांत्रिकदृष्ट्या पत्र अडचणीचं असल्यानं मागे घेण्याची शक्यता। पत्रात 10 मार्चपर्यंतचे पत्रव्यवहार ग्राह्य न धरण्याचा उल्लेख। सुनेत्रा पवारांच्या निवडीबाबत पत्रात उल्लेख। पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीबाबत देखील पत्रात उल्लेख। जय पवारांची उद्या बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक। जय पवार उद्या कसबा भवनमध्ये आढावा बैठक घेतील। बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं जाणार। राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना देवगिरीवरून फोन। प्रमुख पदाधिकाऱ्यांची माहिती देण्याच्या जिल्हाध्यक्षांना सूचना। सूत्रांची ही माहिती। सुनेत्रा पवारांचा दौरा असल्याचं कारण सांगितलं। दौऱ्याचं कारण सांगून जिल्हाध्यक्षांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न। बच्चू कडूं विरोधात गुन्हा दाखल। आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप। कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल। TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही। हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही। आम्ही रक्त देणारे आहोत, कुणाचा जीव घेणारे नाही। अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडू यांचं हे स्पष्टीकरण समोर। लक्ष्मण हाकेंना दंगली घडवून पैसा कमवायचा आहे। हाके जातीयवाद पसरवतात। महाराष्ट्रात दंगली घडल्या तर कारणीभूत हाके असतील। यशवंत सेनेचे अध्यक्ष असलेले विष्णू कुऱ्हाडे यांचे हाकेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप। सोलापूरच्या अंजन गावातील पुतळ्याच्या वादावरती अखेर तोडगा निघाला। बैठकीमध्ये तोडगा निघाला। त्यानंतर पुजारी फरांडे महाराजांचं आंदोलन मागे। मध्यरात्री पुजारी फरांडेंचं आंदोलन मागे। शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय। सांगलीच्या राम मंदिर चौकात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला। छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा समन्वयानं बाजूला काढला। आयलंडच्या समोरील भगव्या ध्वजाखाली बसवलेला हा पुतळा